नमस्कार मित्रांनो. संकल्प अकॅडमी पुणे इथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. आजची पहिली न्यूज आहे आणि सर्वात महत्त्वाची न्यूज आहे. युक्रेन युद्ध संपण्याबाबत पुतिन यांच्याशी बोलल्याचे ट्रम्प यांनी म्हणलेले आहे. तुम्ही जर बघितलं गेल्या काही दिवसामध्ये रोज डेली ट्रम्प यांचे काही ना काही डिसिजन येतात, काही ना काही न्यूज येते. सो आणि त्या न्यूज बरोबर आपल्याला दिसते की पूर्ण जागतिकतेची प्रतिक्रिया उमटताना दिसते. आता ह्या न्यूजमुळे युक्रेनचं काय होणार, झेलेन्स्कीचं काय होणार, हा मोठा प्रश्न आता सध्या जगापुढे उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी जे नॅटो मेंबर स्टेट आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे की आता तुम्ही तुमच्या डिफेन्ससाठी स्वतः खर्च करायला तयार राहा. सो युक्रेन युद्धाबाबत जो ट्रम्प यांनी स्टँड घेतलेला आहे त्यामुळे बरेच जिओ पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होताना दिसणार आहेत. आपण जर तुम्ही करंट अफेअर फॉलो करत असाल तर आपण या मुद्द्यावरती पूर्ण डिटेल्स जशी न्यूज आली तसं आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मागच्या वेळेस आपण बघितलं की ट्रम्प यांनी युक्रेनला सांगितलं की आम्ही आतापर्यंत एवढा खर्च युक्रेनवरती केलेला आहे आणि युक्रेनवरती पैसे खर्च करून अमेरिकेला काही मिळत नाहीये. अमेरिकन टॅक्स पेअरचा जो पैसा आहे ते युक्रेनवरती खर्च झालेला आहे आणि तो प्रिव्हियस ऍडमिनिस्ट्रेशन जे बायडन ऍडमिनिस्ट्रेशन होतं डेमोक्रेटिक पार्टीचं त्यांनी केलेली चूक आहे. या बदल्यामध्ये जर आम्ही युक्रेनला मदत करावी असं वाटत असेल तर युक्रेननं आम्हाला तेवढ्या किमतीचं किंवा तेवढे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच रेअर अर्थ मेटल्स मिनरल्स जे आहेत युक्रेनकडे ते द्यावेत अशी यांनी मागणी केलेली आहे. तर ती मागणी केलेली त्यांनी $500 बिलियन मिनरल्स त्यांनी आम्हाला द्यावे अशी मागणी ट्रम्प यांनी केलेली आहे. सो ट्रम्प नाव या सर्व गोष्टींकडे एक बिझनेस म्हणून पाहतायत. आता पुतिन यांनी 2022 मध्ये युक्रेनमध्ये हजारो सैन्य पाठवले होते. आपण थोडा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट पाहूया की एक्झॅक्टली काय झालं होतं. एका दिवशी आपल्याला न्यूज आली सगळ्यांना की रशियानं युक्रेनवरती अटॅक केलेला आहे. त्यावेळेस पुतिन यांचं म्हणणं काय होतं तर रशियाला सपोर्ट करणारं एक लिडरशिप युक्रेनमध्ये होती. त्या लिडरशिपला बाहेर काढून नवीन इलेक्शन घेण्यात आली आणि तिथे आताचे झेलेन्स्की ते निवडून आले होते. सेम जर तुम्हाला पॅरल पाहायचं असेल तर आपल्या बांगलादेशमध्ये जे निवडून आलेलं सरकार होतं त्यांना बाजूला करून त्या ठिकाणी एक त्यांनी ऍडवायझर नेमलेला आहे. बांगलादेशमध्ये जसं हे युएसएनं केलं तशीच सेम परिस्थिती त्यांनी युक्रेनमध्ये केली. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सेम आहे जे डेमोक्रेटिक पार्टी आहे. भारतामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं की 2024च्या इलेक्शन नंतर मोदींनी जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भाषण दिलं होतं त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती की तुम्ही आमच्या इलेक्शनमध्ये बाहेरून इंटरफेअर झालेला आहे तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. सो युएसचं जे प्रिव्हियस गव्हर्नमेंट होतं त्यांनी बांगलादेशमध्ये घ्या, पाकिस्तानमध्ये घ्या, त्यांनी सरकार बदललेलं आहे. तसंच त्यांनी युक्रेनमध्ये तिथलं जे ओरिजिनल सरकार होतं त्यांना बाजूला काढून त्यांच्या सपोर्ट असणारा जो झेलेन्स्की आहे त्या व्यक्तीला तिथे प्राईम मिनिस्टर म्हणून नेमलेले. आता ही गोष्ट पुतिन यांना आवडलेली नाहीये, कारण पुतिन यांचं म्हणणं आहे की युक्रेनचा जो ईस्टर्न पार्ट आहे तो रशियन भाषिक आहे, रशियन वंशाचे लोक आहेत आणि त्यांची सेफ्टी ही आमच्यासाठी महत्वाची आहे. सो युक्रेनमधील जे रशियन भाषिकांचे संरक्षण करण्याचं त्यांनी पहिलं कारण दिलेलं होतं आणि दुसरं कारण दिलं होतं की नाटोच्या संभाव्य युक्रेनियन सदस्यत्वापासून रशियाला धोका निर्माण होतो. आता नाटो मेंबर जर तुम्हाला माहिती असेल तर नाटोची स्थापना ही रशियाच्या विरोधात झाली होती. रशियाला मिलिटरीली काउंटर करण्यासाठी म्हणजे आर्मीच्या दृष्टीनं किंवा संरक्षणाच्या दृष्टीनं रशियाला काउंटर करण्यासाठी आणि रशियाचा प्रभाव रोखण्यासाठी युरोपमध्ये होणारा या नाटोची स्थापना झाली होती. हा युक्रेन जेव्हा युएस सपोर्टेड गव्हर्नमेंट जे झेलेन्स्कीनं स्थापन केलं होतं युक्रेनमध्ये, या गव्हर्नमेंटनं असं डिसाईड केलं की आम्ही नाटोचे मेंबर होणार आहे. आतापर्यंत हा नाटोचा मेंबर नव्हता. जर हा नाटोचा मेंबर झाला तर एक अँटी रशियन मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आपल्या बॉर्डरवरती येईल, कारण हा युक्रेन रशियाची बॉर्डर एक आहे. आणि ह्या दोन मुद्द्यांचा कारण पुढे करून रशियाने एका दिवशी युक्रेनवरती अटॅक केला. आता यामध्ये त्यांचे भारताचा स्टँड काय होता, यामध्ये भारताचा स्टँड होता की तो त्यांचा इंटरनल मॅटर आहे, तो त्यांनी शांततेने बसून सोडवावा. त्या दोन देशांमधला तो इंटरनल मॅटर आहे, त्यांनी तो सोडवावा, हे भारताचा एक धोरण होतं. आता ट्रम्पचा स्टँड काय आहे, याच्या पूर्वीचा स्टँड काय होता, बायडन जे सरकार होतं डेमोक्रेटिक पार्टीचं ते काय करत होतं की तुम लढो आम्ही सप्लाय करतो तुम्हाला, जे काही विपन्स वगैरे असतील ते सप्लाय करतो, जोपर्यंत शेवटचा युक्रेनियन आहे तोपर्यंत युद्ध चालू राहील, अशी भूमिका जे प्रिव्हियस अमेरिकन गव्हर्नमेंट होती त्यांनी घेतलेली आहे.
आता याच्या विरोधात जे ट्रम्प निवडून आलेले आहेत त्यांनी भूमिका घेतलेली आहे. दररोज लोक मरत आहेत युक्रेनमध्ये, हे युद्ध खूप वाईट आहे, मला ही वाईट गोष्ट संपवायची आहे. आणि ही गोष्ट संपवायची प्रायोरिटी त्यांनी पहिल्यांदा पण ज्यावेळेस इलेक्शन झालेलं नव्हतं, ते निवडून आले नव्हते, त्यावेळेस सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर एका दिवसामध्ये हे युद्ध संपवेन. आता एक दिवस तर झालेला, बरेच दिवस झालेले आहेत, पण त्यांनी आता तयारी दर्शवलेली आहे पुतीन बरोबर बोलण्याची या मुद्द्यावरती. सो जर हे युद्ध संपलं तर खूप बरं होईल सगळ्यांसाठीच. जे क्रूड ऑइलचे जे प्राइसेस वाढलेले आहेत, त्याचबरोबर जे ग्लोबल महागाई, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलेले आहेत, त्या सर्व गोष्टी कमी होतील आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पूर्ण वर्ल्डमध्ये पाहायला मिळेल. दुसरी न्यूज आहे पीएम अजय स्कीम. आता लक्षात घ्या, ही जी पीएम अजय स्कीमचा फुल फॉर्म काय आहे? प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना. सो प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना ही भारतातील अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट समुदायाचे उत्थान करण्याचा उद्देशाने उपक्रम आहे. आता आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानानुसार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना रिझर्वेशन आहे सर्व ठिकाणी. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन पासून राजकीय आरक्षण आहे, त्यांना शैक्षणिक आरक्षण आहे, त्याचबरोबर नोकऱ्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आरक्षण आहे. आज 70-75 वर्ष आरक्षण देऊन सुद्धा या समाजामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे, शेड्यूल कास्टमध्ये जेवढी त्यांची प्रगती व्हायला पाहिजे, जेवढा त्यांचा सोशिओ इकॉनॉमिक स्तर उंचावायला पाहिजे होता, तेवढा उंचावलेला गेलेला नाहीये. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की फक्त रिझर्वेशन देऊन हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीयेत, म्हणून मग एक नवीन अप्रोच म्हणून आताच्या गव्हर्नमेंटनं पीएम अजय स्कीम लॉन्च केलेली आहे. आता याचं मेन काय असणार आहे? गरिबीचा सामना करणे आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणे हे त्याचे मेन आता उद्देश असणार आहे. आधीचा उद्देश पॉलिटिकल इक्वॅलिटी मिळाली पाहिजे वगैरे गोष्टी नाही आहेत. आता काय आहे की गरिबीपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, तर मग ते ऑटोमॅटिकली त्यांची बाकीची पण परिस्थिती सुधारेल. आता यासाठी त्यांनी टार्गेट कशावर करणार आहे? कौशल्य विकास. म्हणजे या कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत त्यांना स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यांची, आणि त्या स्किल डेव्हलपमेंट झाल्यामुळं त्यांचं काय होईल? उत्पन्न वाढेल, त्यांना कामं मिळतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. म्हणजे एक प्रकारे त्यांना आता मासे द्यायचे नाहीयेत, तर मासे पकडायला शिकवायचं, अशा प्रकारचं एक धोरण आहे. आता यामध्ये 3 प्रमुख घटक काय आहेत? तर एक आहे आदर्श ग्राम विकास, दुसरा आहे ग्रांट इन एड आणि तिसरा आहे वसतिगृह बांधकाम. ऑब्व्हियसली वसतिगृह बांधकाम हे मुलांना राहण्यासाठी, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी आहे. पुढची न्यूज बघूया, शिवशक्ती पॉइंट्स एज. आता शिवशक्ती पॉइंट म्हणजे काय? आपलं जे चांद्रयान 3 जे होतं ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँड झालेलं होतं. आता भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँड होणारा जगातील म्हणजे पहिला देश आहे. सो याच्या आधी कोणी झालेलं नाही. आपण करंट अफेअर तुम्ही फॉलो करत असाल तर आता सध्या चँग-E7 या प्रोजेक्टद्वारे चायनानं तो प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे आणि चायनानं ते लॉन्च केलेलं आहे. भारत यांनी हे ऑलरेडी चांद्रयान 3च्या द्वारे ते अचीव्ह केलेलं आहे, ते म्हणजे दक्षिण ध्रुवावरती पोहोचणं. आता ज्या ठिकाणी दक्षिण ध्रुवावरती लँड झालं होतं त्या पॉइंटला शिवशक्ती पॉइंट असं म्हणलेलं आहे. आता याचं नाव शिवशक्ती काय ठेवलं? तर गव्हर्नमेंट काय म्हणतं की यामध्ये शिव पण आहे आणि शक्ती पण आहे. सो चांद्रयान 3 मध्ये ज्या महिला सायंटिस्ट होत्या त्यांचं योगदान दर्शवण्यासाठी इथे शक्ती हा वर्ड यूज केलेला आहे. आता ही जी लँडिंग साईट जी होती त्या लँडिंग साईटवरती जे आपण पाठवले ते प्रयोग वगैरे केले, तर त्यांनी त्या ठिकाणी जे साईट आहे त्याचं अंदाजे वर्ष ठरवलं ते 3.7 अब्ज वर्षे, म्हणजे 370 कोटी वर्ष जुनी ती साईट आहे. म्हणजे चंद्रावरचा तो जो भूभाग आहे त्याचं अंदाजे वय 370 कोटी आहे. आता हे वय जे आहे ते पृथ्वीवरती आदिम सूक्ष्मजीवाच्या उदयाचे, म्हणजे पृथ्वीवरती पहिले सूक्ष्मजीव कधी निर्माण झाले तर ते 370 कोटी वर्षापूर्वी झाले. तर हे वय आणि चंद्रावरची ती साईट आहे त्यांचं अंदाज वय जुळतंय. आता या मिशनचा आपण ओव्हरव्ह्यू पाहूया. चंद्रयान 3 ही भारताची 3री चंद्र मोहीम होती, जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISROनी प्रक्षेपित केली होती. चंद्राच्या पृष्ठभागाचा विशेषतः दक्षिण ध्रुव प्रदेशाचा शोध घेणे हे याचे उद्दिष्ट होते. यासाठी जो लँडर वापरला त्याचं नाव होतं विक्रम आणि जो रोवर होता तो होता प्रज्ञान. लँडर म्हणजे तिथं लँड करणारं जे आहे त्याला लँडर म्हणतात. रोवर म्हणजे तिथं उतरल्यानंतर जे सगळीकडे फिरून स्पेसिमन गोळा करणार त्याला आपण रोवर म्हणतो. तो याच्यावरती प्रश्न विचारू शकतात, लँडरचं नाव आणि रोवरचं नाव काय. पुढे पाहूयात.
याच्या आधीची जी मोहीम होती ती चंद्रयान-2 होती आणि यामध्ये क्रॅश लँडिंग झालेलं होतं. चंद्रयान-2चं जे लँडिंग झालं होतं ते क्रॅश लँडिंग झालं होतं आणि तो जो पॉईंट आहे त्याला आपण तिरंगा पॉईंट असं म्हणतो. कारण त्या ठिकाणी आपला तिरंगा असा आपण इम्प्रिंट केलाय तिथं. वी डोंट से की तो क्रॅश लँडिंग झालेला आहे, आपण तो प्रिंट केलेला आहे त्या चंद्राच्या भूमीवरती आणि म्हणून तो आपण त्याला तिरंगा पॉईंट असं म्हणलेलं आहे. आता पहिलं जे चंद्रयान-1 होतं ते लॉन्च 2008 मध्ये झालं होतं, दुसरं 2019 मध्ये झालेलं आहे आणि तिसरं 2023 मध्ये झालेलं आहे. सो 4 वर्षामध्ये आपण तिसरं लॉन्च केलेलं आहे. आता ISROने चंद्रयान कार्यक्रम विकसित केलेला आहे. तो हे माहिती असू द्या की कोणी विकसित केलेला आहे. आता याचबरोबर आपलं गगनयान म्हणून एक आहे प्रोजेक्ट. आता ह्या गगनयानचा उद्देश काय आहे तर माणसाला अंतराळामध्ये घेऊन जायचं हा गगनयानचा उद्देश आहे. तसंच मार्स ऑर्बिटर मिशन आहे जे की आपण मंगळावरती गेलो होतो 2014 मध्ये. मार्स ऑर्बिटर मिशन आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावरती पोहोचणारे देश ठरलेलो होतो. याच्यावरती मूवी पण निघालेला होता, त्यामध्ये अक्षय कुमारनी भूमिका केलेली आहे. पुढचं बघूया. न्यूज क्लब एस क्षेपणास्त्र प्रणालीवर भारत रशियाचा करार. सो भारताला सध्या भारताची जर जिओग्राफिकल लोकेशन पाहिली तर आपले बॉर्डर स्टेट आहेत. एका बाजूला पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूला चायना आहे. त्यामुळे आपल्याला डिफेन्स मजबूत ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण दोन्ही बाजूला आपले एनिमी कंट्रीज आहेत. हा, आणि आता जर आपण पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बांगलादेश पण तो एक मोठा डिस्कशनचा विषय होईल कारण मित्रांनो बांगलादेश हा बांगलादेश नव्हता जो की इट्स अ पपेट गव्हर्नमेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स. आणि युनायटेड स्टेट्समध्ये जर सरकार बदललं तर आपल्याला पुढच्या 1-2 वर्षामध्ये माझ्या अंदाजाने पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा शेख हसीना बांगलादेशमध्ये रूल करताना दिसतील. सो मिसाईल क्लब एस मिसाईल जी सिस्टीम आहे याचा आपण रशियाबरोबर करार केला आहे. रशियाकडून आपण ही मिसाईल्स घेतलेली आहेत. लक्षात घ्या ही पाणबुड्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. आपल्या इंडियाला ब्ल्यू नेव्ही असणं म्हणजे ब्ल्यू वॉटर नेव्ही म्हणून आपण म्हणजे सामरिक महाशक्ती होणं भारताने खूप गरजेचं आहे. कारण आपल्या आधिपत्याखाली जर पूर्ण हिंदी महासागर आला, आपल्याला पूर्ण तिथे एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज भेटला तर जगाच्या बहुतांश व्यापारावरती आपला कंट्रोल येऊ शकतो. कारण चायनाचा बहुतांश व्यापार त्या एरियामधून चालतोय. त्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला सामरिक शक्ती व्हायचं असेल तर तुम्हाला अँटी सबमरीन अँटी शिप मिसाईल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे लक्ष देऊन आपण क्लब एस हे क्षेपणास्त्र घेतलेलं आहे. 400 किलो वॉरहेडचं आहे. 300 किलोमीटर अंतरापर्यंत हे टार्गेट करू शकतं. या क्षेपणास्त्रामध्ये फायर कंट्रोल सिस्टम आहे आणि व्हर्टिकल लॉन्च युनिट्स पण आहेत. हे अडथळ्याभोवती नेव्हिगेट करू शकतं म्हणजे अडथळ्याभोवती फिरू शकतं आणि त्यानंतर त्याला टार्गेट करू शकतं. शत्रूच्या आगीच्या प्रभावाचा सामना करू शकतं. जे अँटी मिसाईल सिस्टीम असते तर ते तुम्ही बघितलं तर तिथं काय आहे की जे अँटी मिसाईल त्याला टार्गेट केलं जातं ते ऍक्च्युली फायरला टार्गेट करत असतं आणि फायरला टार्गेट करत ते जात असतं. सो अँटी मिसाईल सिस्टीमला जर चकवायचं असेल तर तुम्हाला त्याचं जे फायर आगीचा जो आहे पार्ट त्याला तुम्हाला मॅनेज करावं लागतं. 5वं जे आहे क्लब एस आधीच भारतीय नौदलाच्या सेवेत आहे. डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडीचा ताफा वाढवत आहे भारत. सो सामरिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं हा जो करार आहे भारत आणि रशियाचा हा अतिशय महत्वाचा आहे. आता याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मोस म्हणून जे आपले मिसाईल्स आहेत, ब्राह्मोस जे मिसाईल्स आहेत जे ब्रह्मपुत्रा नदीच्या नावावरून ठेवलेला आहे तो सुद्धा भारत आणि रशियामध्ये आहे. हे सुपरसोनिक मिसाईल आहे ब्राह्मोस जगामधलं. सो ब्राह्मोस घ्या किंवा आपण S-400चा जो करार केला होता तो पण रशियाबरोबर केला होता. हे अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आहे जी की आपण रशियाकडून घेतलेली होती. त्यामध्ये 400 हे अंतर दर्शवतं, 400 किलोमीटर्स दर्शवतं. पुढे पाहूया आपण पॅन्डोरा मिशन. नासाने हे मिशन आखलेलं आहे. पॅन्डोरा मिशन 2025 मध्ये करणार आहे. याचा मेन उद्देश काय आहे? एक्झो प्लॅनेट्स जे आहेत त्याचा अभ्यास करणं. म्हणजे आपल्या सौरमालेच्या बाहेर पण अनेक ग्रह अनेक तारे आहेत आणि त्या ताऱ्यांचे पण सोलर सिस्टम आहेत त्यांच्या. आणि त्यामुळे जे एक्झो प्लॅनेट्स आहेत तिथले जे प्लॅनेट्स आहेत असे ग्रह आहेत जे आपल्या सौरमालेच्या बाहेरच्या ताऱ्याभोवती फिरतात. म्हणजे जसे आपली सौरमाला आहे तसे बाहेरच्या पण सौरमाला आहेत आणि त्या सौरमालेतले जे ग्रह आहेत त्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हे पॅन्डोरा 25 आहे. लक्षात घ्या हे कशासाठी केलं जाते? आपण शोधतो की पृथ्वीसारखीच दुसरी कोणती राहण्यासारखी प्लॅनेट असू शकतं का? आणि याचा
खूप बेनिफिट भविष्यामध्ये होऊ शकतो. ते ग्रहाच्या निर्मिती आणि पृथ्वीच्या पलीकडे जीवनाच्या संभाव्यतेविषयी महत्वपूर्ण माहिती देतात. आता हे ऑब्झर्वेशन करून काय मिळणार आहे आपल्याला, तर आपल्याला एकतर असे प्लॅनेट्स जिथे पृथ्वीसारखीच एक्झॅक्ट परिस्थिती असू शकते ते पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर कुठे जीवनमान आहे का, पाणी आहे का, याचा पण आपल्याला अंदाज येऊ शकतो. नासाने 5800हून अधिक एक्झोप्लॅनेटची पुष्टी केलेली आहे. लक्षात घ्या, आता जस्ट सुरुवात केलेली काही वर्षापूर्वी आणि आतापर्यंत नासाला ऑलरेडी 5800हून जास्त हे एक्झोप्लॅनेट्स मिळालेले आहेत. पुढचं महत्वाची न्यूज आहे, लिम्फॅटिक फिलेरियासिस LF निर्मूलनासाठी देशव्यापी मोहीम आहे. आता याला आपण हत्तीरोग म्हणतो किंवा एलिफेंटिसियासिस म्हणतो आपण याला. लिम्फॅटिक फिलेरियासिस हा वर्म्समुळे होणारा रोग आहे. लक्षात घ्या, हे वर्म्स जे आहेत ते डास चावल्यानंतर डासांच्या मार्फत ते शरीरामध्ये जातात आणि लिम्फॅटिक म्हणजे पायाच्या एरियामध्ये ते जाऊन बसतात किंवा हात पायामध्ये. आणि हे जे वर्म्स असतात ते सूक्ष्म असतात, ते तिथे जातात आणि तिथे ते ग्रो व्हायला सुरुवात होते, मोठे होतात आणि त्यामुळे पायाची साईज वाढत जाते आणि पाय मोठा झाल्यामुळं आपल्याला ते हत्तीसारखा मोठा पाय दिसतो आणि त्यामुळे डिसॅबिलिटी येते, कारण एवढा मोठा पाय घेऊन तुम्ही चालू शकत नाही, हात घेऊन तुम्ही चालू शकत नाही. सो हे एक ऍक्च्युली खूप प्रॉब्लेम आहे आणि हा जो संक्रमित होतो तो डासाच्या चाव्याद्वारे होतो. जसं आपण बघतो मलेरिया, डेंग्यू वगैरे डासामुळे पसरतात, तसंच हा जो LF आहे तो पण डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. आता हे डास संसर्गित ज्या अळ्या आहे हे त्वचेद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ह्या अळ्या ज्या आहेत ते लिम्फॅटिक वाहिन्यांकडे स्थलांतरित होतात, जेथे ते प्रौढ कृमी बनतात. म्हणजे मोठमोठे किडे म्हणू आपण, कृमी म्हणजे ते मोठ्या मोठ्या अळ्या बनतात त्या, आणि त्यामुळे डिसॅबिलिटी क्रिएट होते. आणि याच्यासाठी आता काय आहे की याच्या निर्मूलनासाठी आता देशव्यापी मोहीम राखण्यात आलेली आहे. चला पुढे पाहूया. भारतातील औषध निर्माण 2047 पर्यंत 350 अब्जापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. सो हा अंदाज आहे 2047 पर्यंतचा. लक्षात घ्या, आपण जर भारत आपण म्हणतो की जगामध्ये भारत हा ड्रग्सच्या बाबतीमध्ये जगाची आपण फार्मसी आहोत असं म्हणतो. तुम्ही बघा 2013-14 मध्ये आपण $15.7 बिलियन एक्सपोर्ट करत होतो. $1 बिलियन म्हणजे 100 कोटी, तर हे 1507 कोटी आणि डॉलर आहे, म्हणजे इंटू 85 करा, 87 करा. आता तो 2023-24 मध्ये 27 म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेला आहे एक्सपोर्ट. आता याचं टार्गेट किती आहे भारताचं, ही निर्यात 2030 पर्यंत $65 बिलियन होण्याची, म्हणजे इथून पण डबल पेक्षा जास्त, आणि 47 पर्यंत 350 कोटी होण्याची. म्हणजे जर तुम्ही इथून कम्पेअर केलं तर हे मोर दॅन 14x 13 ते 14 पट वाढण्याची टार्गेट ठेवलेलं आहे. व्हॉल्यूम नुसार आणि फार्मास्युटिकल उत्पादनामध्ये जागतिक स्तरावरती भारताचं 3रं स्थान आहे. सो फार्मसीच्या उत्पादनामध्ये भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकाला आहे. जेनेरिक ड्रग मध्ये भारत हा वर्ल्ड लीडर आहे. आणि भारताचे जे मेन देशांना एक्सपोर्ट करतो, आपले जे एक्सपोर्ट पूर्ण जगामध्ये आपण एक्सपोर्ट करतो, पण त्यातले जे मेन देश आहेत ते म्हणजे 1 नंबरला US येतं, 2ऱ्या नंबरला बेल्जियम येतं, नंतर साऊथ आफ्रिका येतं, नंतर UK येतं आणि नंतर ब्राझील येतं. हे आपले निर्यातीचे शीर्ष 5 ठिकाणे आहेत. सो जर तुम्ही बघितलं सर्वात जास्त आपण निर्यात करतो USA ला. सो आता जे ट्रेड वॉर वगैरे चालू आहे, जे आपल्याला US आणि इंडियामध्ये आपल्याला दिसतो की आपण युएसने सँक्शन वगैरे लावणार म्हणलं की भारताचं शेअर मार्केट थोडं नाही का करेक्ट होतं, पडतं. त्याच्या मागे कारण बघा, भारत जे एक्सपोर्ट करतोय औषधं, त्याचा 1 नंबरला टार्गेट कोण आहे, 1 नंबर सर्वात जास्त कुठे खपतात, USA. सो जर USA मधून आपल्याला काय बॅन झालं किंवा आपली औषधं महाग झाली तर आपल्याला जे आपली ड्रग इंडस्ट्री आहे, जे औषध निर्माण कंपनी आहेत, त्यांना खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्याशी रिलेटेड जे एम्प्लॉयमेंट आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. तसंच आपले जे IT सर्व्हिसेस आहेत, म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर प्रोग्राम वगैरे, हे जे सगळ्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये सुद्धा आपला जो 1 नंबरला आपण ज्यांना एक्सपोर्ट करतो ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. सो ती पण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारताच्या इकॉनॉमीच्या जवळपास 50% हे सर्व्हिस सेक्टर कंट्रीब्यूट करतं, 50% पेक्षा जास्त कंट्रीब्यूट करतं. आणि त्यामध्ये ITचा खूप मोठा वाटा आहे सर्व्हिसेसमध्ये. आणि ह्यामध्ये सुद्धा आपला जो सर्वात मोठा कस्टमर आहे तो USA आहे. सो IT सर्व्हिसेस घ्या किंवा फार्मास्युटिकल सर्व्हिसेस घ्या किंवा केमिकल इंडस्ट्री घ्या, आपलं एक मोठं कस्टमर जे आहे ते USA आहे. आणि त्यामुळं जर USA बरोबर ट्रेड वॉर झालं तर त्यामध्ये अल्टिमेट लूझर कोण असणार आहे, तर तो भारत असणार आहे. कारण भारत USA ला जास्त एक्सपोर्ट करतो आणि कमी
इम्पोर्ट करतो. सो या जर आपण दृष्टीने पाहिलं तर आता सध्याच्या ज्या जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स आहेत त्यामध्ये आपल्याला युएसएला नाराज करून चालत नाही. आता सध्या नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची मीटिंग होईल काही दिवसामध्ये. फ्रान्स नंतर ते युएसएच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला दिसेल की सध्याची परिस्थिती इथून पुढच्या काळामध्ये काही परिस्थिती निर्माण होईल. सो ह्या आहे आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे काही सजेशन असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक MCQ क्वेश्चन दिसतील करंट अफेअर रिलेटेड, तर ते तुम्ही सॉल्व्ह करून आम्हाला नक्की पाठवा. थँक्यू.